अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे रे. देवाने दिलेलं नमून आणि भंजून खावं. म्हणजे माझी आई म्हणायची, खाऊन माजावं पण टाकून माजू नये. आणि एका श्वासासाठी देवाला धन्यवाद द्यावा. आणि जेवायला बसल्यावर महत्त्वाचं म्हणजे किरकिर नाही करावी. म्हणजे समाधानानं आपल्याला ते जिरतं. पण जेव्हा कधीतरी नाराज होते ना, तेव्हा मी स्वतःला काय म्हणते, झटक पाहू गुडघे आणि राहा अशी उभी. तुझ्यासोबत मागे वळून नको पाहू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्याच्या नजरेतून स्वतःला पाहू नको. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो आणि प्रत्येकाचं ओझं ही तितकंच वेगळं असतं. तर आज आहे धुलीवंदन, पण 11ला वेध लागला आहे ग्रहणाचा. आपण त्या ह्याच्यात काळजी काय घेणार वेळात तेवढ्या. तर ग्रहण काळात लहान मुलं किंवा वयस्कर माणसांनी काय काळजी घ्यायची आहे. कोमट पाण्याने आंघोळ करून घ्यावी, कपडे बदलून घ्यावे. ग्रहण संपल्यावर तुळशीची पाने दिवसभर जवळ ठेवायची. जर तुमच्याकडं कापराच्या वड्या असतील त्याही लहान मुलांच्या खिशात ठेवल्या तरी चालतील. गरोदर स्त्रियांनी पण तेच करायचं आहे, कारण त्यांची इम्युनिटी थोडीशी संवेदनशील असते. आणि त्याचबरोबर हनुमान चालिसा किंवा रामरक्षा तुम्हाला आवडेल ते देवाचे नामस्मरण करा. हे जमत नसेल तर आपल्या मोबाईलवर कुठल्याही स्तोत्र मंत्र लावून ठेवलं तरी चालेल. संध्याकाळी ग्रहण संपल्यावर आपल्या घरात थोडेसे गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडून घर पुसून घ्यायचं. आणि कापूर, धूप जे काय तुम्ही धूपमध्ये टाकत असाल ते टाकायचं. सगळ्या घरातून धूप फिरवत राहायचा. म्हणजे आपल्याभोवती काय होतं, सुरक्षा कवच एक प्रकारचं मन परत प्रसन्न होतं. आता पूर्वीची लोक अख्खा दिवस ग्रहण पाळून आंघोळा वगैरे करायची. आता तितकंसं ह्या आपल्या डिजिटल दुनियेमुळं होत नाही. तर हातपाय स्वच्छ धुवून जरी आंघोळ केली, नंतर जेवण वगैरे केलं तरी चालतं. पण त्यातल्या त्यात रोजच्या रोज संध्याकाळी. आणि हे ग्रहणापुरतंच नसतं खरं तर. हे आपल्याला परत एखादा सण आल्यावर तेवढ्यापुरतं आपण करतो ना, त्याच्यापेक्षा रोजच्या रोज जरी तिन्ही सांजेच्या वेळेला हे जर केलं आपण, धूप दीप संध्याकाळी घरात पूर्वी चुली पेटलेल्या असायच्या. जर चूल पेटलेली असली, घरात संध्याकाळचा दिवा लावलेला असला, तर त्या घरात एक आत्मा म्हणजे घरच असं तेजोमय आणि प्रसन्न वाटतं. आता काय होतं, दिवसभर आपल्याला कामानिमित्त बाहेर जावं लागतं प्रत्येक वेळी. पूर्वी माणसं फक्त शेतातच जायचे. आता आपल्याला वेगवेगळ्या ड्युट्या कराव्या लागतात. मग त्यावेळेला पण रोजच्या रोज जर हे आपण करत राहिलो ना, तर खरंच प्रसन्न वाटतं. देवासमोर दिवा लावणं, 5 मिनटं देवासमोर शांत बसणं. ह्या धावपळीच्या दुनियेत आहे ना, आपण आपल्या स्वतःसाठी एक 5 मिनटं शांत बसण्यासाठी वेळ देत नाही. त्यामुळं जर देवा लावून 5 मिनटं बसलं ना, तर मन प्रसन्न राहतं. एकदा जर करता रोज करायला हळूहळू सवय लावली ना, तर खरंच प्रसन्न वाटतं. ह्याचाच अर्थ म्हणजे काय माहिती आहे का, दुःख सांगायला माणसं नसली तरी तो नेहमी ऐकत राहतो आपलं, असं मला तरी वाटतं. कारण मी माझं दुःख कोणाला सांगत बसत नाही. तुम्हाला कधी असं वाटतं का? आणि आज आहे धुलीवंदनाच्या तुम्हाला खरं तर शुभेच्छा. पण मला असं वाटतं, रंग काय लावायचं ना, तो तर उद्या निघून जाईल. लावायचा तर जीव लावायचा. आयुष्यभर ज्याला जीव लावतो ना, तो आपला थोड्या वेळासाठी का होईना पण ऋणी राहतो तो. आणि फक्त पैसा कमवणे, गाडी बंगला घेणे हीच प्रगती नसते, असं नाही. पण आपण काय वागतो, कसे वागतो, रोज काय प्रयत्न करतो, रोज आपण किती पॉझिटिव्ह राहतो, कसा विचार करतो, ह्यातच खरी म्हणजे हेच सुधारणा कधीतरी मला तरी हे वाटतं. कारण त्याची जगण्याची व्याख्या पण वेगळीच असते. तर आज माझं पुरणपोळीचं पीठ मी इतकं प्रयत्न करून इतकं छान केलं होतं की ते पीठ संपूच नये असं वाटत होतं कितीतरी. पण आता काय करणार, हल्ली तेवढ्याच लाटाव्या लागतात. पूर्वीसारख्या एवढ्या टोपल्यावर पोळ्या लाटून ठेवायच्या, मोठीच्या मोठी पातेली. पण आजचा स्वयंपाक इतका सुंदर झाला होता. मन लावून केलेली प्रत्येक गोष्ट सुंदर होती. आजच्या पुरणपोळ्या माझ्या सुंदर झाल्या होत्या. आणि पुरणपोळी म्हटलं की मग कुरडया, पापड, भजी, हे ते. आजच्या दिवसात काय डाएट वगैरे आपण विसरलेलंच असतो. त्यामुळं आज मी इतकी रंगून गेलेली आहे माझ्या पोळ्यात. आणि माझ्या जर हातने एखादं चांगलं काम होत असलं ना, तर मला त्यात अजून प्रोत्साहन मिळतं.
तसंच तुम्हीही मला सबस्क्राईब करा. रोज